नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. द व्हेपर प्रेशर ऑफ ए प्युअर लिक्विड ॲट 298 केल्विन इज. प्युअर लिक्विडचं व्हेपर प्रेशर दिलेलं आहे. व्हेन ए नॉन व्होलाटाईल सोल्यूट इज डिझॉल्व्ड, जेव्हा त्या प्युअर लिक्विड मध्ये नॉन व्होलाटाईल सोल्यूट ऍड केला जाईल, त्याचं सोल्युशन मध्ये कन्व्हर्शन होईल. व्हेपर प्रेशर बिकम्स, हे एवढं होईल व्हेपर प्रेशर. कॅल्क्युलेट रिलेटिव्ह व्हेपर प्रेशर, लोअरिंग ऑफ व्हेपर प्रेशर अँड रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ व्हेपर प्रेशर. बघा, नावामध्ये गोंधळ होऊ शकतोय. त्याच्यासाठी नेमक्या कोणत्या टर्मला काय म्हणायचं हे समजण्यासाठी आपण हा प्रॉब्लेम घेतलेला आहे. पहिल्यांदा त्यांनी जी काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती एकत्र करून घेऊया. प्युअर लिक्विडचं व्हेपर प्रेशर त्यांनी दिलेलं आहे, त्याला आपण P0 कन्सिडर करूया. 4 × 10⁻⁴ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. त्यानंतर त्याच्यात नॉन व्होलाटाईल सोल्यूट ऍड केल्यानंतर जे सोल्युशन तयार होईल त्याचं व्हेपर प्रेशर आहे 3.65 × 10⁻⁴ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आणि त्यांनी बऱ्याच गोष्टी विचारलेल्या आहेत, त्या आपण एक 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 सोडवायला घेऊया याच्यामध्ये. फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. पहिलं काय विचारले बघा त्यांनी. पहिलं विचारलेलं आहे रिलेटिव्ह व्हेपर प्रेशर. मग रिलेटिव्ह व्हेपर प्रेशर म्हणजे P/P0 हे तुम्हाला घ्यावं लागेल. मग P ची व्हॅल्यू किती आहे 3.65 × 10⁻⁴ डिव्हायडेड बाय 4 × 10⁻⁴. मग याच्यातलं 10⁻⁴ ला 10⁻⁴ कॅन्सल होईल. इथं 4 ने याला डिवाइड करून घ्या, पॉईंट इथं 36 होणार ते, म्हणजे येणार 4×9 = 36. मग परत 4×1 = 4 होणार, एक शिल्लक राहील, 4×2 = 8, त्याच्यातनं 2 शिल्लक राहतील, 4×5 = 20. हे त्याचं आन्सर आहे. त्यामुळे रिलेटिव्ह व्हेपर प्रेशर म्हणजे सोल्युशनचं व्हेपर प्रेशर डिव्हायडेड बाय प्युअर लिक्विडचं व्हेपर प्रेशर. त्याच्यानंतरची टर्म त्यांनी विचारलेली आहे लोअरिंग ऑफ व्हेपर प्रेशर. मग लोअरिंग म्हणजे डिक्रीज. व्हेपर प्रेशर डिक्रीज कितीनं झालेलं आहे ती व्हॅल्यू विचारली. त्यामुळे इथे घ्यायचं P0 - P. मग याच्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या मांडून घेऊया. 4 × 10⁻⁴ मायनस 3.65 × 10⁻⁴. मग यांची वजाबाकी फक्त करायची आपल्याला. हे बघा बरं किती होतंय. 5, 5 आणि 5 10 होणार, हातचे आले 1. 7 आणि 3 10, हातचे आले 1. हे एवढंच येणार 0.35 × 10⁻⁴ हे येणार. त्यांनी युनिट काय वापरलेलं आहे ते बघा, न्यूटन पर मीटर स्क्वेअर. तेच युनिट राहणार, वजाबाकी केल्यानंतर काही युनिट बदलत नसते. न्यूटन पर मीटर स्क्वेअर हे एक येणार. आणि त्याच्यानंतर त्यांनी थर्ड टर्म एक विचारलेली आहे, ती आहे रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ व्हेपर प्रेशर. त्यामुळं कोणत्या शब्द प्रयोगाला काय लिहायचंय ते जरा काळजीपूर्वक लक्षात ठेवा. मग रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ व्हेपर प्रेशर म्हणजे हे P0 - P डिव्हायडेड बाय P0 हे घ्यायचंय त्याच्यामध्ये. मग P0 - P जे आहे ती व्हॅल्यू आपण काढलेली आहे, ती एवढे 0.35 × 10⁻⁴
डिव्हायडेड बाय P0. P0 ची व्हॅल्यू 4 इंटू 10⁻⁴. आता फक्त एवढं सोडवायचं आहे आणि दोन्ही प्रेशरचा जर रेशो आहे त्यामुळे त्याला युनिट येणार नाही. हे किती होईल? 0. पहिला भाग झिरोचाच लागेल इथं. त्याच्यानंतर ह्याला 4 म्हणजे 4×8 = 32 होतील. 3 शिल्लक राहतील. 4×7 = 28. त्याच्यातनं 2 शिल्लक राहतील. 4×5 = 20 आणि हे 10⁻⁴ ला 10⁻⁴ कॅन्सल होईल. हे त्याचं फायनल आन्सर. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. ए प्युअर लिक्विड हॅज अ व्हेपर प्रेशर. प्युअर लिक्विडचं व्हेपर प्रेशर दिलेलं आहे ॲट 298 केल्विन. टेम्परेचरचा काही याच्यात उपयोग होत नाही. वेन ए सोल्यूट इज डिझॉल्व्ड द मोल फ्रॅक्शन ऑफ इट इज. सोल्यूटचं मोल फ्रॅक्शन त्यांनी सांगितलेलं आहे 0.02. सो फाइंड द व्हेपर प्रेशर ऑफ द सोल्युशन. एवढ्या इन्फॉर्मेशन वरून तुम्ही सोल्युशनचं व्हेपर प्रेशर फाइंड आउट करा असं त्यांनी सांगितलेलं आहे. गिवन डाटा काय काय सांगितले बघा. प्युअर लिक्विडचं व्हेपर प्रेशर दिलेलं आहे 5.2 इंटू 10⁻⁴ पास्कल. त्यानंतर मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट दिलेलं आहे. सोल्यूट साठी आपण नोटेशन 2 वापरणार आहे हे लक्षात ठेवा. व्हेपर प्रेशर ऑफ सोल्युशन विचारले म्हणजे नुसतं पी. त्यामुळे हे फक्त लक्षात ठेवा जिथं 0 आहे ते प्युअर सॉल्व्हंट साठी आहे. त्यानंतर आपण सॉल्व्हंट साठीच नंतर नोटेशन 1 वापरणार आहे आणि जिथं जिथं सोल्यूट येईल तिथं आपण नोटेशन 2 वापरणार आहे. सॉल्व्हंट आणि सोल्यूट यांना मिक्स केल्यानंतर जे सोल्युशन तयार होईल त्या सोल्युशनचं व्हेपर प्रेशर म्हणजे पी आहे. हे लक्षात ठेवा. आता आपला बेसिक फॉर्म्युला वापरूया याच्यामध्ये. Formula and calculations. Relative lowering of vapor pressure. It is equal to x2 मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट. हा इथला बेसिक फॉर्म्युला आहे. राऊल्ट्स लॉ मध्ये सुद्धा हे सगळं सिद्ध केलेलं आहे. त्यामुळे आता हे आपल्याला सिम्प्लिफाय करून घेऊया. या P0 न सेपरेट डिवाइड करतोय. मग इथे काय होईल? P0 डिवायडेड बाय P0 केलं की इथे येणार 1 मायनस P/P0. दिस इज इक्वल टू x2. मग हे x2 इकडे घेतोय. 1 मायनस x2 इक्वल टू P/P0 हे असेल. आता मोल फ्रॅक्शन बद्दल मी तुम्हाला सांगितले मागच्या लेक्चरमध्ये की मोल फ्रॅक्शन्सची समेशन किती असते? 1 असते. मग याच्यावरून x1 इक्वल टू हे 1 मायनस x2 इकडे येणार. बघा कशा पद्धतीनं आहे ते. आपल्याला x2 त्यांनी दिलेला आहे. मग 1 मायनस x2 x1 सुद्धा घेऊ शकताय तुम्ही याच्यामध्ये. इथं मी व्हॅल्यू त्याची काढून घेतोय किंवा ही व्हॅल्यू डायरेक्ट इथं वापरूया सर. ते सगळ्यात सोपं. पण हे रिलेशन पण लक्षात असू दे. कारण उद्या कशाची गरज पडेल तर आपलं तयार पाहिजे. एकाच कुणाची व्हॅल्यू मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट दिलं तर मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्व्हंट सुद्धा आपल्याला काढता आलं पाहिजे. हे एवढे 0.98. मग तीच व्हॅल्यू मी इथं घेतोय डायरेक्ट. येणार 0.98 इक्वल टू P डिव्हायडेड बाय P0. त्यांनी P0 दिलेला आहे बघा. therefore P इक्वल टू 0.98 into P0. Therefore, vapor pressure of solution equal to 0.98 into 5.2 into 10⁻⁴. आता फक्त हा प्रोडक्ट तेवढा आपल्याला सोडवावा लागेल. त्याच्यासाठी आपण लॉग टेबल बघूया.
काय काय लागणार आहे त्याच्यामध्ये. मग काय काय बघा इथं 0.98 आहे, त्याचं घेतोय बार 1.98चा 99 बार आहे, चेक करू शकताय तुम्ही. 5.2 आहे, 0.52चा चेक करूया किती आहे ते. 52चा 0 मध्ये, हे बघा इथं 52 आहे, त्याचा 0 मध्ये येतोय 7160. 7160 यांचा प्रोडक्ट आहे, त्यामुळे यांची समेशन करावी लागेल. 2 7 10 आणि 8 17 7 17 एक हे कॅन्सल होईल, इथं 0 येणार. 0.70चा 7 मध्ये 2 चा मेन डिफरन्स, अँटीलॉग 0.70चा काय, जरा परत एकदा बघूया. 7 मध्ये 2 चा मेन डिफरन्स, 0.70चा 7 मध्ये 2 चा मेन डिफरन्स, मग हे किती होणार? 5095. 5095 5.095. इथं काय नाही आहे शिल्लक. थांबा थांबा थांबा, हा ऍडिशनच आहे, त्यामुळे काही प्रश्नच नाहीये. इंटू 10⁴ ही त्याची व्हॅल्यू येईल. त्यांनी युनिट काय दिले बघा वरती, प्रेशरचं कशात दिलंय? पास्कल मध्ये दिलंय. इथं सुद्धा शेवटी फायनल आन्सर पास्कल मध्ये लिहून टाका, हे त्याचं फायनल आन्सर. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. द व्हेपर प्रेशर ऑफ वॉटर, हे सॉल्व्हंट घेतलेलं आहे, ऍट 20 डिग्री सेंटीग्रेड इज 17 मिलीमीटर ऑफ मर्क्युरी. कॅल्क्युलेट द व्हेपर प्रेशर ऑफ ए सोल्युशन. सोल्युशनचं व्हेपर प्रेशर विचारले, कंटेनिंग 2.8 ग्रॅम ऑफ युरिया. युरियाचा पुढं फॉर्म्युला दिलेला आहे, त्याच्यावरून त्याचं मोलर मास काढावं लागेल. इन 50 ग्रॅम ऑफ वॉटर, सॉल्व्हंटचं सुद्धा वेट दिलेलं आहे. हे सगळं डेटा सगळा कलेक्ट करूया. गिवन डाटा काय काय सांगितलेलं आहे बघा. प्युअर वॉटरचं व्हेपर प्रेशर म्हणजे P0, ते सांगितलेलं आहे 17 मिलीमीटर ऑफ मर्क्युरी. त्यानंतर सोल्युशनचं व्हेपर प्रेशर विचारलंय, म्हणजे पी फाइंड आउट करायचं आहे आपल्याला. त्यानंतर युरिया हा इथला सोल्यूट आहे, सोल्यूट साठी नोटेशन 2 वापरणार आहे आपण. त्याचं वेट सांगितलेलं आहे 2.8 ग्रॅम. आता याचा जो फॉर्म्युला आहे, याच्यासाठी लागणाऱ्या टर्म्स बघा काय काय तिकडे घेतो. नायट्रोजनचा ऍटॉमिक मास आहे 14, हे माहित पाहिजे तुम्हाला. त्यानंतर हायड्रोजनचा आहे 1, कार्बनचा आहे 12, ऑक्सिजनचा आहे 16. आता इथं काय काय बघा, नायट्रोजन 2 आहेत, त्यामुळे ते होणार 28, प्लस हायड्रोजन 4 आहेत, ते होणार 4 + 4 केलं पाहिजे. कार्बन 12 आहे, कार्बन एकच ऍटम आहे, ऑक्सिजनचा पण एकच ऍटम आहे, त्यामुळे हे 16 घ्यावं लागेल. 28 आणि 4 हे झाले 32, 32 आणि 2 34 आणि 10 44 आणि 6 50 आणि 10 60. याचा अर्थ इथं सोल्यूटचं मोलर मास आहे 60 ग्रॅम. हे तुम्ही फाइंड आउट करायचं आहे, ते इथं फाइंड आउट केलेलं आहे. त्यानंतर सॉल्व्हंट साठी वेट सांगितलेलं आहे 50 ग्रॅम. वॉटरचा फॉर्म्युला काय आहे? H2O. मग H2 हायड्रोजनचे 2 होणार, ऑक्सिजनचा 1, 16 आणि 2 18 ग्रॅम होणार. हे वॉटरचं मोलर मास. या पद्धतीनं त्यांनी सगळी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. पुढचा सेक्शन घेऊया आता, फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स.
आता याचा जो फॉर्म्युला आहे रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ व्हेपर प्रेशरसाठी, इट इज इक्वल टू X2 आहे. मग X2 म्हटलं की हे साधारणपणे असा फॉर्म्युला आहे मोल फ्रॅक्शनसाठी. मग याच्यामध्ये सुद्धा आपण असं कन्सिडर केलेलं आहे की N1 इज व्हेरी 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 लार्ज ॲज कम्पेअर्ड टू N2. सॉरी, बरोबर. N1 सॉल्व्हंटसाठी आहे. सॉल्व्हंटचं प्रमाण खूप जास्त आहे, सोल्यूटचं प्रमाण खूप कमी आहे. याचा अर्थ ही सगळी सोल्युशन्स व्हेरी डायल्यूट सोल्युशन्स आहे. त्यामुळे N1 प्लस N2 अप्रॉक्सिमेटली इक्वल टू घ्यायचं आहे N1. त्यामुळे हा फॉर्म्युला चेंज होईल. P0 मायनस P डिव्हायडेड बाय P0 इज इक्वल टू N2 अपॉन N1 येणार. मग त्याच्यामध्ये N2 म्हणजेच काय घ्यायचं आहे, W2 अपॉन M2 डिव्हायडेड बाय W1 अपॉन M1. मग त्याच्यामुळं हा फॉर्म्युला चेंज होईल आणि त्याचं फायनल फॉर्मॅट त्या फॉर्म्युलाचा असेल W2 आणि हे M1 वरती येणार डिव्हायडेड बाय W1 इंटू M2 हे असं येणार. आता सगळ्या व्हॅल्यूज त्यांनी बऱ्यापैकी त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत. पहिल्यांदा आपण राईट हँड साइड जी आहे ती पूर्ण टोटली सोडवून घेऊया आणि मग नंतर P0 17 वापरायचा आहे, 17. देअरफॉर P0 मायनस P डिव्हायडेड बाय P0 दिस इज इक्वल टू W2 किती आहे बघा, W2 आहे 2.8, M1 आहे 18 डिव्हायडेड बाय W1 आहे 50 आणि M2 आहे 60. मग हे साधारणपणे 2.8 इंटू 18 साधारण प्रोडक्ट बघा किती होतोय, 18 म्हणजे 10 8 80 आणि 8 8 64 144 येणार. 144च 4 लिहून घेतला, हातचे आले 14, 18 दुने 36 आणि 4 40 आणि 10 50 म्हणजे इथे येणार आहे 50.4 डिव्हायडेड बाय मध्ये काय होणार बघा, 5 सख्ख 30 होणार आणि त्याच्यावरती परत ही 2 शून्य तुम्हाला द्यावी लागतील. आता याला जर 3 भाग घालवला, 3 भाग जातोय बघा इथं, 3 इथं 1000 येणार. इथं काय होईल बघा, 3 एक्के 3 उरतात 2, 3 संग 18 उरले 2, 3 अठ्ठे 24 आणि छेदामध्ये 1000 म्हणजे 10⁻³ हे असेल. P0 किती आहे तेवढं लक्षात ठेवा, 17 मिलीमीटर आहे. बघूया त्याला काय करायचं. मग याचं सिम्प्लिफिकेशन, P0 मायनस P divided by P0 is equal to 16.8 इंटू 10⁻³ हे असेल. मग त्याच्यावरून मला P फाइंड आउट करायचं आहे याच्यातलं. बघा बरं काय होईल तर P0 मायनस P इज इक्वल टू, थोडं कॅल्क्युलेशन हे करावं लागणारच आहे आता, याच्यामध्ये काही पर्याय नाही दुसरा तिथं आपल्या समोर. किंवा मग ह्याला डायरेक्ट असं करूया सरळ, हे 10⁻³ वापरूनच घेऊया. त्या 10⁻³ चा विषय संपून टाकू. 1 2 आणि 3 म्हणजे हे किती होणार, 0.0168. म्हणजे मग हे जरा असं सोपं होईल, नाहीतर मग हे आपल्याला त्रास देईल. मग हे P0 इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये घेतोय, एकच मिनिट. आणि ज्या त्या वेळेला चेंजेस करावे लागतील, काही पर्याय नाही त्याला काय. 0.0168 इंटू P0 म्हणजे असे किती होणार, 0.0168 इंटू 17 होणार. आता 17 याला मल्टिप्लाय केलं पाहिजे.
हे किती होते बघा बरं, 17 म्हणजे 10 × 8 = 80, 7 × 8 = 56 म्हणजे 136 होते इथे. 136चं 6 घेतलं 13 येतील, 17 × 7 = 102, 102 आणि 13 115 होणार. 5 हातचे आले 11, 17 × 1 = 17 आणि 18 आणि 10 = 28 येणार. बघा कशा पद्धतीनं आहे ते. म्हणजे हे येणार आहे 0.2856 येणार. पी झिरो मायनस पी. मला फाइंड आउट करायचं आहे पी. मग ह्या पी ला इकडे घ्या आणि हे इकडे घ्या. पी झिरो किती आहे, 17. थांबा एक मिनिट मांडतो पहिल्यांदा इथं. 0.2856. देअरफोर हे किती होईल, इथे येणार 17 वजा 0.2856 बरोबर पी. आता ही फक्त वजाबाकी तेवढी करून घ्या. 6 आणि 4 10, 6 आणि 4 10, 9 आणि 1 10, हातचाला 1 3 आणि 7 10, हातचाला 1 16.7144 एवढं त्या ठिकाणी प्रेशर येणार. देअरफोर व्हेपर प्रेशर ऑफ सोल्युशन इज इक्वल टू 16.7144 मिलीमीटर ऑफ मर्क्युरी. हे त्याचं फायनल आन्सर येईल. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. द व्हेपर प्रेशर ऑफ प्युअर बेन्झिन. प्युअर बेन्झिनला इथं सॉल्व्हंट म्हणून वापरलेलं आहे. 640 मिलीमीटर ऑफ मर्क्युरी. सोल्यूटचं वेट दिलेलं आहे, किलोग्रॅम मध्ये दिलंय, त्याला ग्रॅम मध्ये करूया. ऍडेड टू 39 ग्रॅम ऑफ बेन्झिन. सॉल्व्हंटचं वेट दिलेलं आहे. व्हेपर प्रेशर ऑफ सोल्युशन ते पण सांगितलं. म्हणजे तयार होणारं फायनल सोल्युशन त्याचंही व्हेपर प्रेशर दिलेलं आहे. कॅल्क्युलेट मोलर मास ऑफ सोल्युशन. आणि बेन्झिन साठी त्यांनी ही व्हॅल्यू तिथं दिलेली आहे. कार्बन 12 सांगितलंय, हायड्रोजन 1 ते काय माहिती आहे आपल्याला. गिव्हन डाटा काय काय सांगितलेलं आहे बघा. प्युअर बेन्झिन ते सांगितलेलं आहे 640 मिलीमीटर ऑफ मर्क्युरी. त्यानंतर नॉन व्हॉलाटाईल सोल्यूटचं वेट दिलेलं आहे W2. ते सांगितलंय त्याने 2.175 इंटू 10⁻³ किलोग्रॅम सांगितलंय. याचं ग्रॅम मध्ये करायचं असेल तर याला 10⁻³ न मल्टिप्लाय करा, म्हणजे हे डायरेक्ट एवढंच W2. त्यानंतर बेन्झिनचं वेट त्यांनी दिलेलं आहे, म्हणजे W1 दिलेलं आहे. ते सांगितलेलं आहे 39 ग्रॅम. त्यानंतर याचं मोलर मास लागेल आपल्याला. मग बेन्झिनचा काय फॉर्म्युला आहे, C6H6. मग किती होणार, 6 × 12 होणार कार्बनसाठी, प्लस 6 × 1 होणार हायड्रोजनसाठी. हे किती होणार, 12×72 आणि 6 हे होणार 78. इट इज इक्वल टू 78 ग्रॅम. त्यानंतर सोल्युशनचं वेपर प्रेशर दिलेलं आहे, ते सांगितलंय त्यांनी 600 मिलीमीटर मर्क्युरीचं. कॅल्क्युलेट मोलर मास ऑफ सोल्यूट. याचा अर्थ M2 त्यांनी विचारलेला आहे. बघा काय काय दिलेलं आहे ते. फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स पुढचा सेक्शन. बघा मगाचाच फॉर्म्युला परत एकदा. P0 मायनस P डिव्हायडेड बाय P0 इज इक्वल टू X2 येणार. X2 म्हणजेच आता मी डायरेक्ट असं घेतोय, यालाच तुम्ही पुढं असं पण लिहू शकताय.
आणि मग त्याच्यावरून आपण फायनल फॉर्म्युला तयार करू. पाठ करण्यापेक्षा हे तयार करायला शिका. हे उजव्या बाजूला फॉर्म्युला तयार होणार आहे. डावी बाजू 2 मिनिटं ऍज इट इज ठेवतोय. दिस इज इक्वल टू, इथं काय काय ना बघा, W2 इंटू M1 डिव्हायडेड बाय W1 इंटू M2 हे असं येणार. मी इथल्या डाव्या बाजूच्या जरा व्हॅल्यूज वापरूया सगळ्याच. M2 तेवढं बाजूला फक्त ठेवावं लागेल. हे किती येणार, 640 वजा 600 डिव्हायडेड बाय 640. दिस इज इक्वल टू W2 किती आहे, 2.175. त्यानंतर M1 आहे 78 डिव्हायडेड बाय W1 आहे 39. व्यवस्थित अगदी ऍडजस्ट करून त्यांनी तुम्हाला दिलेलं आहे आणि M2 विचारलेलं आहे. मग इथं काय होईल बघा बरं. इथं सिम्प्लिफिकेशन 640 वजा 600 म्हणजे ते येणार 40 भागिले येणार इथं 640 आहे तसं 39 ची दुप्पट आहे 78. त्यामुळे हे असेल. इथं किरकोळ सिम्प्लिफिकेशन होईल, शून्य कॅन्सल होईल. 4 16 64 हे असेल. M2 ला इकडे घेता येतं. किरकोळ सिम्प्लिफिकेशन आहे. M2 ते इकडे घेतलं, 16 ला इकडे पलीकडे पाठवून द्या. 2.175 इंटू 2 इंटू 16 हे असं करावं लागेल. आता बघा तुम्हाला कुठला पाडा सोपा जातोय त्या पद्धतीनं तुम्ही ठरवायचं आहे. 16 दुने 32 करून घेतो इथं. आता 32चा पाडा आला पाहिजे. 32 पंचे 160 येतात. 0 हातचे आले 16. 32 गुणिले 7 करायचं आहे, म्हणजे 30 गुणिले 7 केलं की 210 येते. आणि वरचे 2 आहेत, बेस 30 14 होते, म्हणजे हे येते 224. हे हातचे आलेले 16, म्हणजे ही बेरीज किती होणार, 4 आणि 6 10. 224 आणि 6 230 आणि हे 240 होणार. त्याच्यातलं शून्य इथं ठेवतोय. हातचे आले 24. 32 एक्के 32 आणि 24, 32 आणि 4 36, 36 आणि 20 56. त्यातले 6 येणार. हातचे आले 5. 32 दुने 64, 64 आणि 5 ते येणार 69. म्हणजे ही व्हॅल्यू येणार 69.6 ग्रॅम. M2 आहे बरं का ते. इथं चुकून M1 झालेलं आहे. मोलर मास ऑफ सोल्यूट विचारले, तर हे त्याचं मोलर मास 69.6 ग्रॅम. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. इन एन एक्सपेरिमेंट 18.04 ग्रॅम ऑफ मॅनिटॉल, एक नवीन कंपाऊंड सांगितलेलं आहे मॅनिटॉल, वेअर डिझॉल्ड इन 100 ग्रॅम ऑफ वॉटर. सॉल्व्हंट वापरले वॉटर, 18 ग्रॅम त्याचं मोलर मास आणि वेट सांगितले 100 ग्रॅम. व्हेपर प्रेशर ऑफ वॉटर वॉज लोअर्ड बाय म्हटले, म्हणजे ही जी व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहे हा डिफरन्स आहे. व्हेपर प्रेशर कितीनं कमी झालं हे डायरेक्ट त्यांनी सांगितलेलं आहे. फ्रॉम त्याचं ओरिजिनल व्हेपर प्रेशर एवढं होतं 17.535. हे कमी कितीनं झालं, एवढं झालं, एवढ्या अमाऊंटनं कमी झालेलं आहे. कॅल्क्युलेट मोलर मास ऑफ मॅनिटॉल. त्या मॅनिटॉलचं मोलर मास फाइंड आउट करा असं त्यांनी सांगितलेलं आहे. गिव्हन डाटा काय काय सांगितलंय बघा. मॅनिटॉल हे इथलं सोल्यूट आहे, त्यामुळे त्याला W2 त्याचं वेट 18.04 ग्रॅम. त्याचंच मोलर मास विचारलेलं आहे, M2 इक्वल टू क्वेश्चन मार्क. त्यानंतर वॉटर सॉल्व्हंट आहे, वॉटर त्याचं 100 ग्रॅम सांगितलंय.
मगाशी मोलर मास काढलेला आहे आपण वॉटरचं 18 ग्रॅम. त्याच्यानंतर व्हेपर प्रेशर कितीनं कमी झालेलं आहे, म्हणजे डायरेक्ट हा डिफरन्स त्यांनी दिलेला आहे 0.309 मिलीमीटर ऑफ मर्क्युरी हे सांगितलंय. आणि ओरिजिनल म्हणजे प्युअर फॉर्मॅटमध्ये वॉटरचं जे व्हेपर प्रेशर आहे ते सुद्धा त्यांनी दिलेलं आहे. हे असेल. कॅल्क्युलेट द मोलर मास ते आपण ऑलरेडी इथं मेन्शन केलेलं आहे. पुढचा सेक्शन फॉर्म्युले अँड कॅल्क्युलेशन्स. तर याच्यामध्ये बघा परत एकदा तोच फॉर्म्युला आहे, P0 मायनस P डिव्हायडेड बाय P0. इथे येणार x2. x2 म्हणजेच N2 अपॉन N1. ते सगळं कॅल्क्युलेशन पहिल्या प्रॉब्लेम मध्ये करून दाखवलेलं आहे. त्यानंतर N2 म्हणजे येणार W2 अपॉन M2 डिव्हायडेड बाय W1 अपॉन M1. एक दोन वेळा फक्त हे मांडून घ्या, परत तुम्हाला कधीही हा फॉर्म्युला पाठ करावा लागणार नाही. मी तर कधीच पाठ करत नाही, जे काय आहे ते इथं मांडायचं, तयार होत जाते ते बरोबर. हे असेल. आता याच्यातलं बघा डाव्या बाजूचा डायरेक्ट हा डिफरन्स त्यांनी दिलेला आहे, तो किती आहे 0.309 डिव्हायडेड बाय P0 त्यांनी सेपरेट दिलेला आहे 17.535. दिस इज इक्वल टू W2 दिलेला आहे 18.04. M1 आहे 18 ग्रॅम डिव्हायडेड बाय W1 सांगितलेला आहे 100 ग्रॅम. त्यानंतर M2 आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आता बघा ह्याला ऍडजस्ट करून घेऊया. M2 काढण्यासाठी M2 ला इकडे घेतोय, therefore M2 इक्वल टू हे बाकी सगळे पलीकडे पाठवून द्या 18.04 इंटू 18 इंटू 17.535 डिव्हायडेड बाय हे 0.309 इकडे येईल 100 इंटू 0.309 हे असे. आता हे मात्र आपल्याला लॉग टेबलनं सोडवावं लागेल. आता बघूया आपण काय 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 लागणार आहे याच्यामध्ये. ओळखीचं तर काही कुठला लॉग नाही आहे. अंशाचं पहिल्यांदा कॅल्क्युलेशन करून घेऊया. 18चा 0 मध्ये 4चा मेंढी 18चा 0 मध्ये 4चा मेंढी प्लस मग हे 25 53 आणि 9 म्हणजे 25 62 562 1.2562 हे असेल. त्यानंतर 18चा 25 53 आत्ताच बघितलं आपण, परत एकदा पाहिजे असलं तर बघा इथं आहे बघा 18चा 0 मध्ये 25 53 18. त्यानंतर 17.535 त्याचं येणार 1.17चा 5 मध्ये 3चा मेन डिफरन्स 17चा 5 मध्ये 3चा मेन डिफरन्स म्हणजे किती होणार 24 30 आणि 7 24 37 यांची बेरीज करून घ्या 7 10 12 2 हातच्याला 1 1 4 9 15 5 हातच्याला 1 1 5 5 त्रिक 15 1505 हातच्याला 1 त्रिक 6 आणि 1 7 ते 1 प्लस 1 प्लस 1 हे होणार 3. आता 100 ने याला मल्टिप्लाय केलं की ह्याचं किती होणार 30.9 होणार छेदातलं ह्याचं.
मग 30.9 म्हणजे त्याची कॅरेक्टरिस्टिक येणार 30चा 9 मध्ये बघायचं आहे. इथं आहे 30, त्याचा 9 मध्ये लॉग आहे 4900. 4900 यांची सबट्रॅक्शन करावी लागेल. मात्र 2, 5, 9 आणि 6 15, चाला एक 7 मधून 5 गेले 2, 3 वजा 1 हे येणार 2. देअरफॉर M2 इक्वल टू, याचा अँटीलॉग बघा, 0.26चा 5 मध्ये 2चा मेन डिफरन्स 0.26. 0.26चा 5 मध्ये 2चा मेन डिफरन्स 1842. 1841 आणि 1, 1842. म्हणजे इथे येणार 1.842 इंटू, इथं 2 आहे ते 10⁻²2 येणार. देअरफॉर M2 इक्वल टू 184.2 ग्रॅम हे त्याचं मोलर मास येणार. मोलर मास आहे, नुसतं आहे असं लिहिलं तरी चालेल किंवा ग्रॅम पर मोल असं लिहिलं तरी पण चालेल. हे त्याचं फायनल आन्सर.